अक्षय तृतीया बघा 3:30 शुभ मुहूर्तांपैकी हा एक शुभ मुहूर्त आहे। तर अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो। या दिवशी तसं शुभ मुहूर्त पाहायची गरज नसते, संपूर्ण दिवसच हा मुळात चांगला असतो। तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी किंवा जवळपास रात्रीपर्यंत तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तो एकदा तरी जपायचा आहे, एकदा तरी आपल्या तोंडाने तो बोलायचा आहे, की जेणेकरून आयुष्यामध्ये ज्या काही मोठ्यात मोठ्या आर्थिक समस्या चाललेल्या असतील त्या दूर होतील। सगळ्यात जास्त आजकाल आर्थिक समस्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्याच लोकांना असतो आणि आर्थिक समस्या संपल्यानंतर इतर सगळ्या गोष्टी मार्गी लागतात। आणि बघा, आपल्या आयुष्यामध्ये पैसा म्हणजेच सगळं नसतं, आपल्या शरीराने सुद्धा साथ देणं तितकंच महत्त्वाचं असतं। तर त्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक या सगळ्या गोष्टींच्या सुखासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी रात्री तुम्हाला हा एक मंत्र म्हणायचा आहे। तर अतिशय महत्त्वाचा हा मंत्र आहे। मी तुम्हाला जसं सांगितलं, अक्षय म्हणजे ज्याला क्षय नसतो, जे कधीही संपत नाही, आणि असा हा अत्यंत शुभ दिवस आहे। वैशाख महिन्यातला तृतीया तिथी असते, तर त्या दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो। सगळीकडे बघा या दिवशी पूजा मांडणी वगैरे केली जाते सगळ्यांच्या घरी, आणि हा दिवसच मुळात खूप महत्त्वाचा असतो। या दिवशी बरेचसे लोक खूप काही मोठ्या मोठ्या गोष्टी खरेदी करतात, सोनं नाणं, घर, वाहन या गोष्टींची खरेदी करत असतात। तर बघा, शक्यतो तुम्हाला हा जो उपाय सांगते आहे हा तुम्हाला या दिवशी संध्याकाळी आणि रात्री तुम्ही उशिरापर्यंत जमल्यास, किती पण उशिरा झाला तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही करू शकतात। हा उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचं तात्काळ फळ मिळतं। खूप सोपा हा उपाय आहे। फक्त लक्षात ठेवा, शक्यतो हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण आपण बऱ्याच ठिकाणी बाहेरून जाऊन येतो, आपल्यासोबत नकारात्मकता आलेली असते। तर त्यामुळे त्या नकारात्मकतेचा प्रभाव झाल्यामुळे मग आपण केलेल्या उपायांचा जो लाभ आहे तो होत नाही। म्हणून शक्यतो हातपाय धुवायचे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र शक्यतो घालायचे, कारण पिवळ्या रंगाचे वस्त्र बघा हे देवी देवतांना आकर्षित करतात। पिवळा रंग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो देवी देवतांच्या गोष्टींसाठी। तर त्यामुळे तुम्ही बघा, कमीत कमी तुमच्याकडे ठीक आहे पिवळा रंग नाही तर काळ्या किंवा अगदी पांढऱ्या रंगाचे कपडे पण घालू नका, पिवळा म्हणा, केशरी, लाल अशा रंगाचे तुम्ही कपडे घालायचे आहे। जमल्यास तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून बसायचे आहे, उत्तर दिशेकडे। तर ते पण नसेल जमत तर कमीत कमी दक्षिणेकडे फक्त तोंड करून बसू नका, बाकी उत्तरेकडे केलेलं अधिक उत्तम। मग पूर्व पश्चिम सुद्धा चालू शकते, पण उत्तर दिशेकडे तुम्हाला तोंड करून बसणं शक्य असेल तर तिथेच तुम्हाला बसायचं आहे त्या दिशेला। यानंतर सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला जो मंत्र मी तुम्हाला सांगते हा अतिशय सोपा मंत्र आहे, याआधी पण मी तुम्हाला सांगितलेला आहे। आणि हा मंत्र जो आहे ना तो तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस म्हणायचा आहे। मंत्र कुठला आहे? लक्ष्मी गायत्री मंत्र। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 21, 51, 108 वेळेस जप करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। हा मंत्र आहे, हा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र। ठीक आहे, तर हा तुम्हाला म्हणायचा आहे। बघा, तुम्ही जपमाळ घेऊन पण करू शकतात, तुम्ही बोटांवर मोजून पण करू शकतात, असं काही नाही की त्यासाठी माळच पाहिजे वगैरे, असं बिलकुल नाही आहे। फक्त स्वच्छ हातपाय धुवून बसायचे आहे आणि स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहे, पिवळे वगैरे जसं मी सांगितलं। आणि तुम्ही खाली बसणार असाल तर डायरेक्ट खाली न बसता तुम्ही आसन टाकून बसा, आणि देवासमोर बसून केलं किंवा इतर दुसऱ्या रूममध्ये तुम्ही बसून केलं तरी पण चालेल। घरातले सगळेजण हा उपाय करू शकतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हा उपाय करू शकतात। खूप सोपा हा उपाय आहे, नक्की करा। हा मंत्र तुम्ही म्हटल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते। आणि बघा, मंत्र खरंच तुम्ही काही सेवा तुम्हाला करायला जमत नाही, काही जमत नाही ना, तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही करत जा। आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळावी असं प्रत्येकाला वाटत असतं, तर त्यामुळे असे जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच त्याचा तुम्हाला लाभ होईल। तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला जवळपास संध्याकाळ ते रात्रीपर्यंत, रात्री उशिरा जरी तुम्ही केलं 12च्या आधी तरी सुद्धा चालेल, पण न विसरता हा उपाय करा। या उपायाचा 100% तुम्हाला लाभ होईल। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।